हाय हॅलो नमस्कार. मी धनश्री. आपल्या सगळ्यांचं गावातील मी शहरातील ती या यूट्यूब चॅनलवर मनापासून स्वागत करते. आज आम्ही सगळे खूप खुश आहोत कारण आज आमची ड्रीम कार घरी येणार आहे. घरातील सगळी कामं पटपट आवरली आणि जेवण करून घेतलं. आज मस्त आंब्याचा रस, चपाती, शेंगदाण्याची चटणी आणि बटाट्याची भाजी असा बेत होता. जेवण झालं आणि रेडी होऊन आम्ही सगळे शोरूमला जायला निघालो. शोरूममध्ये पोहोचलो तर आमच्या कारची तयारी सुरू होती. हार लावायचं चालू होतं त्या ठिकाणी. तोपर्यंत मग आम्ही सगळे आतमध्ये गेलो. आत जाऊन बाकीचे डॉक्युमेंटेशन प्रोसेस पूर्ण करत होतो आणि इथल्या शोरूममधला स्टाफ गाडीचे फीचर, सर्व्हिस आणि इतर माहिती आम्हाला समजावून सांगत होते. मग सगळी प्रोसेस कंप्लीट झाली आणि इकडे आमची वीरा कायमच सगळ्यांचं सेंटर ऑफ अट्रॅक्शन असते. बाकी सगळे कॉफी वगैरे घेत होते आणि आम्ही इकडे तिच्यासोबत खेळण्यात बिझी होतो. काही वेळातच आमची गाडी पूर्णपणे तयार झाली होती आणि गाडीवरचं कापड काढलं आणि तो क्षण खरंच खूप स्पेशल होता. नंतर फोटो, व्हिडिओ आणि सगळ्यांचा आनंद पाहून खूप छान वाटत होतं. चला तुम्हालाही आमच्या नवीन गाडीची एक छोटीशी झलक दाखवते. त्यानंतर आम्ही सगळ्यांनी गाडीची पूजा करून घेतली. आणि येता येताच हे गणपती बाप्पा आणले होते शोरूमला आपल्या गाडीत ठेवण्यासाठी. चला आता गणपतीची स्थापना करून पूजा करून घेऊ. नंतर सासऱ्यांनी नारळ फोडून घेतला आणि गाडीलाही प्रसाद ठेवला आणि चारही चाकांखाली लिंबू ठेवून आपल्या गाडीची शुभ अशी सुरुवात झालेली आहे. सगळी पूजा झाल्यानंतर पुन्हा एकदा सगळ्यांसोबत फोटोशूट केलं. हे सगळे फ्रेंड्स, फॅमिली मेंबर्स सगळे आमच्या आनंदात सहभागी व्हायला आले होते आणि तोपर्यंत युवांश सगळ्यांना तिकडे पेढे वाटून घेत होता. त्याला खूप आवडतं असं पेढे वाटायला. आणि नंतर शोरूमकडून आम्हाला एक सुंदर असं गिफ्टसुद्धा मिळालं. आता ते घरी गेल्यानंतर आपण ओपन करूच. पण आज सारखं असं वाटत होतं आज माझी मम्मी असती ना तर हे सगळं पाहून खूप आनंदी झाली असती. तिला आमच्या प्रत्येक छोट्या मोठ्या गोष्टीत खूप आनंद व्हायचा. तशी तर तिची आठवण रोजच येते, पण असे खास क्षण आले की ती अजून जास्त जाणवते. पण चला असो, शेवटी तिचा आशीर्वाद आमच्यासोबत कायम आहेच. आता वीराला बाय करून आम्ही निघालो. नंतर घरी येता येता अगोदर आमच्या गावातील महालक्ष्मी देवीच्या मंदिरात गेलो. चला आता तुम्ही सुद्धा आमच्यासोबत आतमध्ये मंदिरात आणि व्हिडिओ मार्फत आपल्या देवीचं दर्शन घ्या.
आतमध्ये गेल्यानंतर आम्ही सगळ्यांनी देवीची ओटी भरली, पूजा केली आणि देवीचं दर्शन घेतलं. आणि तिथेच देवीच्या मंदिरासमोर नवीन गाडीची आम्ही पूजा पण करून घेतली आणि खरंच मंदिरात जाऊन छान वाटलं. देवीचा आशीर्वाद घेऊन मन खूप प्रसन्न झालं आणि मग नंतर आम्ही आमच्या गावच्या भैरवनाथाच्या मंदिरात जाऊन तिथेही देवाचं दर्शन घेतलं. आणि एवढं सगळं होईपर्यंत खूप लेट झालं होतं, सगळ्यांनाच भूक लागली होती. मग आम्ही जेवणासाठी हॉटेलमध्ये गेलो. स्टार्टरमध्ये आम्ही पनीर चिल्ली आणि मंचुरियन मागवलं होतं आणि मग त्यानंतर व्हेज आणि नॉनव्हेज अशा 2 ग्रुपमध्ये आम्ही सगळे बसलो. प्रत्येकाने आपल्या आवडीचं जेवण एन्जॉय केलं आणि मग जेवण झालं आणि आम्ही घरी जायला निघालो. आणि आता इथं मुलांचा उत्साह तर तुम्ही पाहूच शकता, अजूनही कमी झालेला नव्हता. सनरूफ ओपन करून मस्त असे एन्जॉय करत उभा राहिलेले आहेत. आता आमचं सगळ्यांचं जेवण झालंय. चला आता आम्ही घरी जातो. आणि घरी जाईपर्यंत ना संध्याकाळ झाली होती, त्यामुळे गाडीतूनच छान असा सनसेट दिसत होता. आणि आता फायनली आपली लक्ष्मी आपल्या घरी पोहोचली आहे. घरी आल्यानंतर गाडीची नजर काढली आणि सगळे शेजारची मंडळीसुद्धा आपली नवीन गाडी पाहायला आले होते. मग सगळ्यांनी मिळून गाडीची पूजा केली. आणि बघा, युवांशचं घरी आल्यानंतर पण सगळ्यांना पेढे वाटण्याचं काम चाललेलं आहे. आणि सगळ्यात शेवटी शोरूमकडून मिळालेलं गिफ्ट बॉक्स ओपन केलं. त्यामध्ये कॉफी मग, नॅपकिन, किचन आणि एक डायरी होती. तर असं होतं आमच्या नवीन गाडीच्या डिलिव्हरीचा खास दिवस. तुम्हाला आमची नवीन कार कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.